न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। नाशिककर खवय्यांसाठी आता एक मोठी खुशखबर, कारण आता सुरू झाला आहे साउथ किंग हे साउथ इंडियन हॉटेल। येथे आपल्याला फक्त 20 रुपयांमध्ये सर्व प्रकारचे डोसे उपलब्ध होणार आहेत, तेही 17 सप्टेंबर पर्यंत। नाशिककर लवकरात लवकर या हॉटेलला भेट द्या। श्रीराम नगर जत्रा, नांदूर नाका, लिंक रोड, रामलीला लॉन्च समोर, नाशिक। या ठिकाणी नाशिककरांनी एकदा अवश्य भेट दिलीच पाहिजे। काल सायंकाळी ऑल टाइम्स ऑफ डोसा या हॉटेलचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले। या ठिकाणी आपल्याला साउथ येथील लोणी स्पंज डोसा तसेच विविध प्रकारचे मसाला डोसा हे प्रकार उपलब्ध असणार आहेत। तरी नाशिककरांनी एकदा तरी आवश्यक या हॉटेलला भेट देऊन डोशाचा आस्वाद घ्यावा, असं आवाहन संचालकांनी केले आहे। आज नाशिककरांसाठी खूप आनंदाची गोष्ट आहे की आपण इथे दक्षिण दावणगिरी जो साऊथचा जो फेमस डोसा आहे तो आपण साऊथ किंग नावाने आपण आज इथे 15 तारखेला आपण इथे ओपन केलेला आहे। आणि याची फॅसिलिटी याच्यामध्ये आपल्याला डोस्याचे खूप सारे प्रकार आपल्याला इथं आणि टेस्ट करायला मिळतील। तर माझं नाशिककरांना असं आव्हान आहे की नाशिककरांनी इथं लवकरात लवकर येऊन जास्तीत जास्त प्रतिसाद देऊन आपली इथे जी काही भूक असेल ते पूर्णपणे इथे आस्वाद घ्यावा। आणि आपण 15, 16, 17 तारखेपर्यंत फक्त ऑल टाईम डोसे जे आहेत ते फक्त आपण 20 रुपीज इथे ऑफर सांगितली 20 रुपीज ऑल 3 दिवस। आपली शाखा क्रमांक 1 म्हणून आपण साऊथ किंग नावाने ते जत्रा हॉटेल नांदूर नाका लिंक रोड या ठिकाणी आपण ती ओपन केली। स्पेशलिटी काय स्पेशलिटी लोणी स्पॉन्ज डोसा। लोणी स्पॉन्ज डोस्यामध्ये आपण जवळजवळ 3 प्रकारचे डोसे देतो आणि त्याचे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याची जी प्राईस आपण ठेवलेली इतरांपेक्षा की 40 रुपये सगळ्यांना परवडेल आणि पोटभर राहील या पद्धतीने आपण ती तिथे प्राईस लिस्ट केलेली आहे या ठिकाणी। आणि कोणताही डोसा तुम्ही काय 100 रुपयाच्या तुम्ही पोटभर टाकाल। आणि बसण्याची तुम्ही बघत असाल का बसण्याची या ठिकाणी खूप सारी व्यवस्था छान आहे, खूप सारा पॉईंट पण चांगला आहे। इथं या चांगल्या पद्धतीने सेल्फी पॉईंट सुद्धा आपण इथे करत आहोत। इथं लवकरात लवकर भेट द्यावी। या हॉटेलची संकल्पना दिलीप बोराडे, मकरंद निकम, मंदार खरे यांची आहे। या हॉटेलच्या उद्घाटनाप्रसंगी मान्यवरांचे मित्रपरिवार, हितचिंतक, नातेवाईक मोठ्या संख्येने शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते।